हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की आता राणीच्या आईवडिलांना इंद्रा समजावत असतो की मी ही तुमची एक फॅमिली आहे आणि मला ना मदत करण्यापासून प्लीज तुम्ही रोखू नका, असं इंद्रा म्हणत असतो. आणि आबांची मला शिकवण आहे. तुम्ही पण आबांच्या हाताखालीच किती दिवस काम केलं आहे आणि तुम्ही जसं राणीला वाढवलं तसं मलाही थोडाफार जीव लावलाच असेल ना. मग मग मला करू द्या आता तुमची मदत. आता काहीही बोलू नका. आता इंद्रा तिथून निघून जातो व बोलतो, येतो मी आता. राणी खूपच खुश असते. बुवा राणीला म्हणतात की खरंच तुला पाहिजे तसा नवरा भेटला आणि आम्हाला पाहिजे होता तसा जावई भेटला. राणी खूपच खुश होते. राणीचे आई बुवाही खूपच खुश असतात. आता इंद्रा इकडे घरी येतो. मालती आता मंदिरातून घरी आलेली असते. तेवढ्यातच ती चालत असते व तिथे अजित येतो व धाडकन दिशी तिला त्यांची धडक होते आणि मालती खूपच इकडे रागामध्ये असते. त्यामुळे ती अजितवरती खूपच चिडते आणि इकडे आबा खूपच चिडचिड करीत असते मालती अजितवरती. आणि तुझं हे पसारा ना मला डबल दाखवू नको, असं बोलत असते. तेवढ्यातच इंद्राची तिथे एंट्री होते आणि बोलते, या तुमचीच वाट पाहत होते मी. आणि इंद्राला बोलू लागते, काय आज काय काम करून आलात? जॉगिंगवरून यायला इतका उशीर लागतो का? इंद्रा बोलतो, जॉगिंगलाच गेलो होतो मी. मालती म्हणते, हो का? मला काही समजत नाही का? आणि पाहिलंय मी सगळं. त्या राणीच्या घरी, त्या फडतूस राणीच्या घरी तू पाणी भरत होता ना. जिला आपल्या पायाशी ठेवायला पाहिजे तिला तू डोक्यावरती मिरवत आहेस. इंद्रा, विसरत आहेस तू महाडिक घरांचा मुलगा आहे तू. मालती मोठ्या आवाजामध्ये इंद्राला बोलत असते. तेवढ्यातच आबा तिला म्हणतात, शांत बस तू, थोडं हळूही बोलू शकतेस. आणि त्या राणीवरती काय आवाज चढवत आहेस? तू आवाज चढवत आहेस याचा अर्थ असा नाही की तू बरोबर असशील. मालती आता आबांचाही राग करते. उर्मिला व विक्रांत तर खूपच खुश असतात, कारण घरामध्ये आणि राणीमध्ये वाद चालू होऊ लागतात. तेवढ्यातच अजितची आई काहीतरी तिला विचारायचं असतं की मालतीला की राणीच्या आईची तब्येत जरा विचारपूस आपण करून यावी. तर ती म्हणते, तुम्हाला काहीतरी बोलायचं दिसते, आता बोला. अजितची आई म्हणते, काही नाही, असू द्या, आता नंतर सांगेन. तर आता मालती म्हणते, आता बोला म्हणली ना, मग सांगा लवकर. राणीच्या आईची तब्येतीची विचारपूस करून आलो असतो, त्यांना भेटून आलो असतो. ती बोलते, त्या फडतूस राणीच्या आईला त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे आणि मी त्यांना भेटायला का जाऊ? अजितची आई मालती खूप रागावलेली असते, त्यामुळे शांत बसते आणि असू द्या म्हणते. नाही जाणार आपण. आणि लगेचच आता इंद्राला आबा वरती जाऊन फ्रेश होऊन सगळं तुझं आवरून ये असं सांगत असतात. तेवढ्यातच इंद्रा बोलतो, बरं. आणि थोडंसं पुढे जाऊन लगेचच मालतीच्या चेहऱ्याकडे पाहून थांबतो. आई, तू माझी आई आहेस आणि असं काय करत आहेस ग तू? आणि त्या राणीने असं काय केलंय? तुझी आणि राणीची इतकी दुश्मनी झाली तयार. मालती बोलते, अरे मला ती मुलगी तुझ्या आयुष्यात आणि या घरामध्ये नकोय, एवढंच मला हवं आहे. इंद्रा बोलतो, आई, राणीने माझ्यासाठी मला कित्येकदा तिने वाचवलंय, मरणाच्या दारातून परत आणलंय. मालती बोलते, तुझ्यावरती जे काही संकट येत होती ना आतापर्यंत, ते त्या मुलीमुळेच येत होती, असं मालती म्हणत असते. इंद्रा म्हणतो, नाही आई, तिनेच मला संकटातून, ती होती म्हणून मी सावरलोय. आई, जशी तू माझ्यासाठी आहेस ना, तशीच आता राणीसुद्धा आहे, असं इंद्रा मालतीला म्हणतो. मालतीचा खूपच राग होतो. तेवढ्यातच सर्व वातावरण शांत होतं आणि इकडे अजितची आई
भाजी निवडत असते तेवढ्यातच तिथे मालती व उर्मिला येतात आणि कोणास ठाऊक त्या खूपच खुश असतात. काय नेमकं त्यांनी काय प्लॅन केलाय. आता इकडे अजितच्या आईला त्या विचारू लागतात, तुम्ही मगाशी जे काही म्हणत होतात ना ते आता आपण करूयात. राणीच्या आईला आपण भेटायला जाऊयात, त्यांच्या तब्येतीची काही विचारपूस करूयात. अजितची आई म्हणते, तुम्ही तर आता खूप रागराग करत होतात, चिडलेले होतात, त्याच्यामुळे मी तुला काही बोलले नाही. आणि आता मालती बोलते की माझ्यातही काहीतरी माणुसकी शिल्लक आहे आणि आपण जाऊयात. आणि आता अजितची आई लगेचच म्हणते, मी आवरायला घेते आणि ती निघून जाते. आता मालती, उर्मिला व अजितची आई आता राणीच्या घरासमोर पोहोचतात. मालती खाली उतरते आणि सर्वजण आता राणीच्या घरामध्ये जातात. तेवढ्यातच तिथे राणी व बुवा ऑपरेशनविषयी काहीतरी बोलत असतात आणि राणीची आई आराम करत असते. आणि आता त्या मालती मोठ्याने म्हणते, येऊत का आतमध्ये. राणीचा चेहरा चक्क भीतीदायक तयार होतो, कारण ह्या इथे कस काय आल्या. राणी खूपच घाबरून जाते. आणि आता बुवा बोलतात, या ना या, बसा बसा. तिथे तर 2च खुर्च्या असतात आणि त्या 3घी असतात. उर्मिला बसते, अजितची आईही बसते आणि आता मालतीला मात्र खुर्ची शिल्लक राहत नाही. तर आता बुवा बोलतात, मी आणतो, बाहेरून खुर्ची आणतो. ते खुर्ची आणायला निघून जातात. आता उर्मिला विचारते, काय मग, काय म्हणतंय पेशंट. राणीची आई म्हणते, मी बरी आहे, आता खूप बरी आहे मी. आणि आता उर्मिला मुद्दामून विचारते, खूप महागातली औषधं घ्यावी लागत असतील ना तुम्हाला. राणी बोलते, तसं काही नाही, मी सर्व औषधं आणून ठेवलेली आहे आणि वेळच्या वेळी देत आहोत. नाही, उर्मिला म्हणते, नाही, आता औषधांचे रेट पण खूप वाढलेले आहेत ना, त्यामुळे थोडीशी ताणाताण होत असेल असं म्हटलं. राणी बोलते, तसं काही नाही. आणि आता इकडे मालती विचारू लागते, खुर्चीची काहीही गरज नाही, तसंही आम्ही इथे बसायला आलो नाहीत, तुमची विचारपूस करायला आलो आहोत. राणीची आई म्हणते, मी बरी आहे आता. राणीची आई राणीला म्हणते, अगं तू बघत का उभी आहेस, जा ना, पाणी चहा वगैरे कर की. राणी बोलते, हो. आणि आता अजितची आई मात्र पाण्याचा ग्लास घेते व पाणी पिते, पण उर्मिला व मालती दोघीजणी पाणी पितच नाहीत. लगेचच राणी इकडे गॅसकडे येते, म्हणजेच किचनमध्ये येते. आणि तेवढ्यातच मालती तिच्या मागे मागे येते आणि तिच्यासमोर पैशाचं, राणीला खूप मोठे पैसे दाखवून ती तिला तिच्या वशामध्ये करते आणि बोलते, हे घे पैसे आणि तुला नेमका आता कोणता पर्याय बरोबर वाटतंय तू तेच कर. आईचं ऑपरेशन की आमच्या घरातून बाहेर जायचं व आमच्या घरामध्ये परत कधीच यायचं नाही आणि इंद्राला तर कधीच भेटायचं नाही. आता राणीपुढे मात्र प्रश्न निर्माण होतोय. आता राणी कोणता पर्याय निवडेल. मालतीच्या या जाळ्यामध्ये फसेल का राणी. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.